नमस्कार मंडळी, कशा आहात सगळेजण. मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे 14 विद्या आणि 64 कलामध्ये निपुण असणाऱ्या गणपती बाप्पाबद्दल. गणपती बाप्पा जेव्हा घरी घेऊन येतो तेव्हा उजव्या सोंडेचा आणायचा की डाव्या सोंडेचा हा प्रश्न सगळ्यांना पडतो. जो गणपती उजव्या सोंडेचा असतो तो असतो सिद्धिविनायक आणि जो डाव्या सोंडेचा असतो तो असतो रिद्धिविनायक. आणि उजव्या साईडला जर त्याचं तोंड असेल तर तो असतो बुद्धिविनायक आणि डाव्या साईडला तोंड असेल तर तो असतो शक्तिविनायक. कुठलाही विनायक आपण घरी घेऊन आलो तर तो आपल्याला फलदायी ठरणार आहे आणि तो तुम्हाला आशीर्वादच देणार आहे. पण हा एवढा आशीर्वाद देणारा गणपती 10 दिवसांचा का असतो असा प्रश्न सगळ्या जणांना पडतो. जेव्हा व्यासांनी महाभारत लिहिण्याचं ठरवलं तेव्हा त्यांनी लेखक म्हणून गणपतीची निवड केली आणि हे महाभारत लिहिण्यासाठी कालावधी जो लागला तो 10 दिवसांचा होता. आणि ह्या 10 दिवसांच्या दरम्यानमध्ये गणपतीच्या शरीराचं तापमान इतकं जास्त वाढलं होतं त्याच्यामुळे त्यांना 10व्या दिवशी हे नदीमध्ये स्नान घालण्यात आलं त्यांच्या शरीराचं तापमान कमी करण्यासाठी. म्हणून 10 दिवसांचा गणपती बसवला जातो आणि त्याच्यानंतर त्याचं पाण्यामध्ये विसर्जन केलं जातं. आणि न थांबता गणपतींनी हे लिहिलं त्याच्यामुळे त्यांना एकदंत पण म्हणतात. कशी वाटली माहिती हे कमेंटमध्ये सांगा.